नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय मनसे. मित्रांनो, बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की किंवा किंबहुना माझ्या रील्सवर कमेंट्सही करतात की जर आम्ही रिक्षाच्या धंद्यात उतरलो किंवा रिक्षाचा धंदा करायचं ठरवलं, पण रिक्षावाल्यांना इज्जत नसते, रिक्षावाल्यांचा काही क्लास नसतो, रिक्षावाल्यांना लग्न करायला मुली देत नाहीत, मिळत नाहीत. तर मित्रांनो, रिक्षावाल्यांचा क्लास नसतो, रिक्षावाल्यांना इज्जत नसते, ही परिस्थिती खरी आहे. कारण ही परिस्थिती स्वतः रिक्षावाल्यांनी ओढवलेली आहे. कसं असतं की बहुतेक तुम्ही आता रिक्षावाले बघाल ते कसंही राहणं, गबाळ्यासारखं राहणं, एक एक ड्रेस हप्ता हप्ता न बदलणं, त्यात नुसते मळकटलेले कपडे, रिक्षाची अवस्था, रिक्षामध्ये तुम्ही सिगरेटी, तंबाखू खाऊन राहणार, गुटखा खाणार, तो सगळा रिक्षामध्ये वास. त्याच्यानंतर तुमची बोलायची पद्धत वेगळी, भाषा वेगळी, ती चुकीची पद्धत असते. त्यामुळे कसं माहितीये, या सगळ्या परिस्थितीमुळे लोकांचा बघण्याचा जो दृष्टिकोन आहे रिक्षावाल्यांकडे, तो खरंच म्हणजे बरोबर आहे की म्हणजे लोक लोक तुमचा कसा आदर करणार, लोक तुमची कशी रिस्पेक्ट करणार. सो कसं आहे माहिती मित्रांनो, आदर म्हणा किंवा क्लास म्हणा, रिस्पेक्ट म्हणा, ही सुद्धा आपल्याला कमवायची असते. त्यासाठी तुम्ही कोणत्याही, आता मी पर्टिक्युलर रिक्षासाठीच नाही बोलत आहे, तुम्ही कोणत्याही धंद्यामध्ये उतरलात तर तिथे तुमची स्वच्छता, तुम्ही स्वतः टापटीपणा असणं जरुरी असतं. तुमची बोलायची पद्धत, तुमची बोलायची वाणी ही कशी आहे हे त्याच्यावर तुमचं डिपेंड करतो की तुमचा क्लास कसा असेल. सो आता माझंच उदाहरण द्यायचं झालं तर मी माझी रिक्षा पूर्णपणे टिपटॉप बनवलेली आहे. मी कपडे जे घालतो की ते मी माझे स्वच्छ कपडे असतात, बोलायची माझी वेगळी आहे, बोलायची पद्धत चांगली आहे. आता 14 वर्ष मी कॉर्पोरेटमध्ये असल्यामुळे कदाचित ती माझी सवय असेल की बोलायची पद्धत, समोरच्याशी बोलायची पद्धत कशी असते, आपण कसं बोलायचं पाहिजे. सो ह्या सगळ्या गोष्टीवरनं ना तुमचा क्लास ठरतो आणि क्लास क्रिएट होत असतो. सो जरुरी नाही, घाबरू नका की क्लास नसतो, लोक इज्जत देत नाही. तर इज्जत कमवायला शिका, क्लास बनवायला शिका आणि मग धंद्यात या. बस, बाकी काही नाही, मस्त धंदा आहे. तर ठीक आहे, आता मी एवढंच बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय मनसे.